नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे झणझणीत चिकन रस्सा. खूपच सोपी आणि खूपच चविष्ट रेसिपी आहे. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. झणझणीत चिकन रस्सा तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. 2 ते 3 पाण्याने चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यात काढून त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून एक मोठा बारीक उभा चिरलेला कांदा टाकायचा. मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर 2 ग्लास पाणी टाकून चिकन चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याचा मसाला तयार करू. तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च घेतली आहे, 1.5 चमचा एव्हरेस्ट लाल तिखा घेतला आहे, 1 चमचा धनेजिरे पूड घ्यायची आहे, 1 छोटा चमचा हळद घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 पॅकेट एव्हरेस्ट मटन मसाला घेतला आहे. हा मसाला टाकल्यामुळे भाजीची चव आणखी वाढते. त्यानंतर मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे. कांदे चांगले लालसर भाजून घ्यायचे. कांदे भाजून झाले की त्यामध्ये अर्धी छोटी वाटी खोबरं किसून घेतलं आहे किंवा तुम्ही ओलं नारळ किसूनसुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर 6 ते 7 हिरवी मिरची टाकून 1 मिनिटासाठी मसाला भाजून घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक तुकडा, 1 चमचा जिरे, भाजलेला मसाला टाकायचा. कोथिंबीर टाकून अर्धा कप पाणी टाकायचं आणि याचं वाटून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचं. तयार केलेला मसाला यामध्ये टाकायचा आणि मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर वाटलेलं वाटण यामध्ये टाकून 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतवून झाला की यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं व पुन्हा एकदा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. मसाला शिजवून झाला की त्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकायचं आहे. इथे मी एक्स्ट्राचं पाणी टाकणार नाही, म्हणून चिकन शिजवत असतानाच पाणी एक्स्ट्रा टाकायचं. त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी चिकन चांगलं शिजवून घ्यायचं. उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची. इथे आपला झणझणीत चिकन रस्सा तयार झाला आहे. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. खूपच सोपी, खूपच टेस्टी, एकदम झणझणीत चिकन रस्सा. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, ज्या वेळेस मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.